नगरपंचायत आणि नगरपरिषदेच्या निवडणुकीत मिळाले भरघोस यश. मुख्यमंत्र्यांनी सर्व नगराध्यक्षांचे केले कौतुक. भाजपने मिळवलेले हे यश म्हणजे विकास कामांवर जनतेने टाकलेली विश्वासाची मोहर. मुख्यमंत्री. नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांमध्ये भाजपला मिळालेल्या अपार यशाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाधान व्यक्त करत राज्याचे महसूल मंत्री व निवडणूक प्रभारी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि भाजप कार्यकर्त्यांचे मनपूर्वक आभार मानले. या यशामागे संघटित प्रयत्न, कार्यकर्त्यांची मेहनत आणि जनतेचा विश्वास कारणीभूत असल्याचे त्यांनी नमूद केले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपने मिळवलेले हे यश म्हणजे विकास कामांवर जनतेने टाकलेली विश्वासाची मोहर आहे. सरकारने राबवलेल्या लोकाभिमुख योजना, पारदर्शक कारभार आणि कार्यक्षम नेतृत्वामुळेच मतदारांनी भाजपच्या बाजूने कौल दिला, असेही त्यांनी स्पष्ट केले. भाजपने एक अजून नवीन रेकॉर्ड तयार केलेला आहे, तो म्हणजे नगरसेवक निवडून आणण्याचा. मागच्या निवडणुकीमध्ये भाजपचे 2017 साली आपणच एक नंबर पक्ष होतो, पण आपले 1500 नगरसेवक निवडून आले होते. यावेळी जवळपास 3000च्या वर नगरसेवक, दुपटीपेक्षा जास्त नगरसेवक हे भाजपचे निवडून आले आहेत. आणि 6 पक्ष, इतक्या आघाड्या, इतके अपक्ष, असं सगळं असताना एकूण नगरसेवकांच्या 48% एकट्या भाजपचे नगरसेवक महाराष्ट्रामध्ये निवडून आलेले आहेत. गेल्या 30 वर्षाचा मी स्टॅटिस्टिक्स पाहत होतो, तर त्यात हा रेकॉर्ड आहे. एवढे नगरसेवक नगरपालिकेच्या निवडणुकीत कुठल्याच एका पक्षाचे आलेले नाहीत. त्यामुळे एक प्रकारे महाराष्ट्रातल्या नगरपालिका क्षेत्रातील नागरिकांनी आपल्या सरकारवर विश्वास दाखवलेला आहे, आपल्या कामाला एक प्रकारची पावती दिलेली आहे. आणि विशेषतः यावेळी त्यांनी पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना आगामी काळातही अशीच एकजूट, शिस्त आणि कार्यतत्परता कायम ठेवण्याचे आवाहन केले. येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्येही भाजपकडून याच धर्तीची दमदार कामगिरी होईल, असा विश्वास आणि अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. याप्रसंगी नागपूरमधील नवनिर्वाचित नगराध्यक्षांचे औपचारिक स्वागत करण्यात आले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी नगराध्यक्षांना शुभेच्छा देत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी समन्वयाने काम करण्याचा सल्ला दिला. नागपूरचा विकास हा राज्याच्या प्रगतीचा महत्त्वाचा भाग असल्याचे सांगत त्यांनी स्थानिक नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला. कॅमेरामन सचिनसह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर. ग्रामायण प्रतिष्ठान VIA एग्रो फोरम के सहयोग से आयोजित कर रहे हैं ग्रामायण उद्योग एक्सपो 26 से 30 दिसंबर। यहाँ एक ही छत के नीचे मिलेंगे नर्सरी प्रोडक्ट्स, मसाले, बैम्बू आइटम्स, हाउस होल्ड गुड्स, क्लोथिंग, फूड, आयुर्वेदिक, कॉस्मेटिक, आर्टिसन प्रोडक्ट्स एंड मोर। बी वोकल फॉर लोकल एंड विजिट ग्रामायण उद्यम एक्सपो 26 से 30 दिसंबर, कुसुमताई वानखेड़े सभागृह, धरमपेट, नागपुर।